अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। विश्वसनीय सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात माहिती मिळते। लोकशाही मराठीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीकरता उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आहे। लोकसभेकरता नारायण राणे यांना उतरवलं जाऊ शकतं, तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुंबईतून लोकसभा लढवण्याची दाट चिन्ह आहेत। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ही लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण या संदर्भात चर्चा सुद्धा करत होतो। अशोक चव्हाण यांचा घाईघाईनं आज झालेला पक्षप्रवेश, भाजपनं अद्याप राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर न करणं, थेट जाते चेतनकडे। चेतन, या सगळ्या संदर्भात बावनकुळेंशी संवाद साधा। निश्चितच लागवी सर, एक प्रश्न असा आहे की राज्यसभेचं तिकीट आता अशोक चव्हाणांना दिलं जाईल असं समजतंय। दुसरीकडे ज्या प्रकारे भाजपने आधी ठरवलेलं होतं की राज्यसभेवरती मंत्री झालेल्या उमेदवारांना आता यापुढे लोकसभेची तयारी करण्यास सांगितलं जाईल, याचा अर्थ नारायण राणे, भागवत कराड, पियुष गोयल आम्हाला लोकसभेच्या रिंगणात दिसतील का? खरं तर हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने करायचा आहे आणि जे काही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात ठरेल ते आपल्याला दिसेलच की लोकसभेत कोण जाणार, राज्यसभेत कोण जाणार। त्यामुळे जे माझ्या अधिकारात नाही त्याबद्दल टिप्पणी करणं काही योग्य नाही। काही दिवसापूर्वी म्हणाला होता की भाजपमध्ये येत्या काळात बरे नेते येतील, सुरुवात आता झालेली आहे का अशोक चव्हाण यांच्या रूपाने? बघा, आपण महायुतीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात देवळाजी आले, बाबा सिद्दीकी अजित पवारजीकडे गेले, माजी खासदार जळगावचे नेतृत्व असलेले उल्हास पाटील, केतकी पाटीलजी मागे भाजपमध्ये आले, तेही मोठं नेतृत्व आहे। आज अशोक चव्हाणजी आपण बघितलं असाल, दोनदा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाणजी आणि काँग्रेसची मूठ ज्यांनी बांधली अनेक वर्ष, अडचणीच्या काळात काँग्रेस पार्टीला ज्यांनी साथ दिली, अशा अशोक चव्हाणजींनी बोलताना म्हटलं की मोदीजींनी जी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची, मोदीजी की गॅरंटी है, त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताची। आणि विकासाच्या या जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारताकरता मी मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये आलो आहे। सोबतच आज त्यांनी हेही सांगितलं की भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता, पक्ष मजबूत करण्याकरता जसं काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं तसं भाजपमध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटन मजबूत करण्याकरता काम करतील। त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं आहे त्याच्या आधारावर भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान देईल असं मला वाटतं। आज बघा, चंद्रपूरच्या लोकसभेमध्ये 1,20,000 मतं घेतले होते। महाडोळे ओबीसी बहुजन वंचित आघाडीचे नेते आहेत, त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। कंठानंद महाराजांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, ज्यांचे 1 लाखाच्या वर अनुयायी हे नाशिकमध्ये आहेत। आज सोलापूरमधल्या आमच्या चाकोतेताई यांनी पक्षप्रवेश केला। या ठिकाणी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक सभापतींनी पक्षप्रवेश केले। मग त्या ठिकाणी यवतमाळचे 13 सरपंच भाजपमध्ये आले। आज 1,000च्या वर सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद मेंबर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या प्रमाणावर नेते भाजपमध्ये आले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी मजबूत होते आहे। आणि खास करून खरं तर याच्यामध्ये सर्वात मोठं कारण असेल की राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतायत। राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतात आहे। राहुल गांधी वारंवार ओबीसींना त्या ठिकाणी नीच दाखवण्याचं काम करतात आहे। म्हणून मोठ्या प्रमाणावर आज वंचितचे नेते हे त्या ठिकाणी ओबीसीचे नेते काँग्रेसला सोडून, अनेक पक्षाला सोडून भाजपमध्ये येत आहे। राहुल गांधींनी वारंवार ओबीसीचा अपमान केला आहे। उद्धव ठाकरे असा आरोप करतायत अशोक चव्हाण यांची डील झालेली आहे म्हणून ते आता भाजपमध्ये प्रवेश करतात। नाही, जेव्हा त्यांच्या विरुद्ध एखादी घटना घडतं उद्धव ठाकरेजींच्या विरुद्ध, तेव्हा ते टीकाच करणार आहे आमच्यावर, पण त्यांनाही कळत नाही की त्यांच्या पायाखालची जमीन सारी निघून गेली आहे। जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाडाच्या पत्त्यासारखे उडताना दिसतील आणि इतकी परिस्थिती वाईट होणार आहे, उमेदवार सुद्धा मिळणार नाही लोकसभेमध्ये, अशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे। मंत्री शिवसेनेने मोठा दावा केला आहे, विरोधी बाकावरती आमदार राहतील का? काँग्रेस राहणार नाही असं आहे का? महाविकास आघाडीच म्हटलं आहे मी। मग काँग्रेस आला, त्यानंतर उद्धवजी आले, त्यानंतर शरद पवारजी आले, त्यानंतर अजून त्यांच्याकडे कोणी असतील त्यांना आले।
हे झाडाच्या पत्त्यासारखे उडून जातील वादळामध्ये. अभी मोदी जी का वादळ जो तूफान है, मोदी जी का तूफान है वो आना अभी बाकी है. मोदीजींचं वादळ यायचं बाकी आहे. अजून मोदींचा मोठा प्रवास चालू होईल. जसे अशा लोकसभेच्या निवडणुका येतील तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या डायसवर पक्षाचा दुपट्टा घालण्याकरता, मोदीजींना साथ देण्याकरता खूप मोठे मोठे लोक पक्षप्रवेश करताना दिसतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.